मदत हवी आहे माझी. श्रद्धा मिरजकर. तुझं काय? दुसरी गाडी येणार आहे, त्या गाडीमध्ये यायचंय जमदड. तू कळलं? सर माझ्या मागे मागे यायचं नाही. त्या ड्रायव्हरला लोकेशन माहितीये, सगळ्या गोष्टी त्याला डिटेल मी समजवलेल्या आहेत. कसं यायचं काय आहे. शक्यतो एक बघ की आपण एकाच वेळी तिथे पोहोचू. ओके? हो सर. फोन व्यवस्थित चार्ज केलाय? हो सर, बॅकअप फोन पण आहे. व्हेरी गुड. आणि फूड वगैरे सगळं आहे? हो सर. हसून काय जमदडे? का पिकनिकला चाललो आपण? डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायचं आपल्याला, कळलं का? हो सर. चल क्विक. जैन मॅडम. कधीपर्यंत परत येशील? रात्र होईल मॅडम कदाचित. तो पोरगा ताब्यात आला की ताबडतोब मला फोन कर. तशी मी प्रेस कॉन्फरन्स अरेंज करणार. प्रेस कॉन्फरन्स मॅडम, त्याची काय गरज आहे? काही गोष्टी PR साठी करायला लागतात, वरच्या लोकांना दाखवायला लागतात. गेले काही दिवस डिपार्टमेंटला फक्त शिव्या पडतात, खूप बॅकलॅश आहे आणि प्रश्न मला विचारले जातात. त्यामुळे आपण काय करतोय ते मध्ये मध्ये लोकांच्या नजरेत आलं पाहिजे. नाही म्हणजे विषय असा होता की केस सॉल्व्ह होऊ देऊ ना, मग करू काय ते. म्हणजे हे आपलं आधीच गावच्यावर केलं. होईल केस सॉल्व्ह असं वाटतंय ना तुला? हे बघ विजय, तू फक्त त्या पोराला आण, बाकी सगळं मी बघते. नाही काय आहे, ह्यावेळी आपल्याला प्रेसला चांगली बातमी द्यायला लागेल, नाहीतर वरून वाईट बातम्या आपल्याला येतील. विजय, यावेळी तोंडावर पाडू नकोस. खूप विश्वास ठेवलाय मी तुझ्यावर. येस मॅडम. जैन. इथं अजून तांदूळ भिजले नाही तर यांना भात खायची घाई. नेहमीच या बाईचं. अरे सॉरी या मॅडम, बसा ना. नाही सर, मी दुसऱ्या बसाव, माझं चुकलं, दरवाजा उघडायचा राहिला. मी दुसऱ्या गाडीने येते ना. बरोबर ना? ही गाडी नाही तुझी? नाही. सांगितलं ना दुसऱ्या गाडीने जा, मग जा ना. जय हिंद सर. कुठे आहे दुसरी? ए यार, दुसरी गाडी कुठे आहे? सॉरी सर. एक कबूतर येणार आहे. कोणतं? पांढरं का राखाडी? राखाडी. कुठून? अंधेरीवरून सुटणार, थेट बुलेट ट्रेनच्या दिशेने. कोणाची टीप दिली होती? विजय भोसले. हा? विजय भोसले? गावावरून तो एक लवबर्ड घेऊन येतोय. त्या लव बर्डनं लव लेटर लिहायच्या आत त्याला पिंजऱ्यातून आजाद केला पाहिजे, कायमचा. पिंजऱ्यात ना उडवणार कसा? बांगड्या, कसा आहे रे तू? अरे अरे फोन तुझ्याकडे आहे, मी आज शोधते. नाही ग, त्या रेखाचित्राने काही मेसेज केलाय का ते चेक करत होतो. ते पण एक कोडच आहे. आलाय का मेसेज? नाही ग. आपण या आशेवर राहायचंय की नाही मला कळतच नाही. म्हणजे रेखाचित्र नावाची कोणी एक बाई आहे की नाही हे कसं कळणार आपल्याला? म्हणजे आपण अगदी जीव लावून वाट बघत बसायची आणि कोणीतरी विकृत माणूस आपली मजा बघत बसलास. पण मी तिला मेसेज केलाय. तू हो ना. सावनीबद्दल काही कळलं तर प्लीज कळवा. पण रिप्लाय नाही आलाय काही. रिसीव पण झालाय. थांब बघते. तू थांब थांब श्रद्धा. अरे मी बघ. जमदाडे श्रद्धा मॅडम. सर येणार होते ना? त्यांनीच मला पाठवलंय. निघायचं? हो, मी तयार आहे. तू काळजी घे हा. आई बाबांशी मी येते जाऊन. हो या. ए, रेखाचित्रेचा रिप्लाय आलाय. काय? रेखाचित्रे? आज कळेल.
अंकित मोहिते, मला माहिती आहे तू अंकित मोहिते आहेस. मी इन्स्पेक्टर विजय भोसले. तुझी आई बोलली आहे ना तुझ्याशी, आमच्या बरोबर चल, आपल्याला मुंबईला जायचं. चल. नाही मी नाही येणार. साहेब मी काही नाही केलं साहेब. मी अजून काही विचारलं तुला? बोलायला आलो ना मी. हा मग विचारतो त्या प्रश्नाची उत्तर दे ना. दार का लावतोस माझ्या तोंडावर? हे बघ, मला माहितीये तू अंकित मोहितेस. गप गुमान, मला मी जे विचारतोय त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दे. विषय संपव. आमच्या बरोबर चल, तू सुखरूप जाशील. चल. नाही मी येणार नाही. हे बघ, नाही आलास ना तर त्या नताशा रावचं, तुझ्या बहिणीचं काय झालं माहितीये? नाही मला काहीच माहित नाही. हा, मग ती माहिती करून घे. तसं तुझं पण होईल. ऐक ना, चल माझ्या बरोबर चल. नाही मी येणार नाही. हे ऐक ना, तू ना माझं डोकं फिरवू नकोस. हा, तुझं नाही ऐकायला मी महाराष्ट्रातून इथपर्यंत आलेलो नाहीये. आणि मला सगळं माहितीये रे. ती सावनी मिरजकर, तुझी बहीण नताशा आणि तू तिकडे काय गुलछर्रे उडत होतात ना त्या कर्जत मध्ये. त्या पार्टीत तू पण होतास की नाही? मग मला प्रत्येक गोष्टीचं स्टेटमेंट हवंय. ठीक आहे ना? तो इथे सांग काय काय घडलं तिथे. सर, चाललं. सर आपल्याला 6 वाजेपर्यंत मुंबईत पोहोचावं लागेल. एसीपी मॅडमचा फोन आला होता आणि आता परत फोन येतोय. आणि तू काय म्हणालीस? हो, हो. प्रायव्हेट जेटने आलोय आपण 6 तासात महाराष्ट्रात पोहोचायला, तेही मुंबईत. आणि याचं स्टेटमेंट कोण घेणार? सर ते आपण चौकीत घेऊ शकतो ना? ए, मला माझी कामं शिकवायची नाही जमदाडे. एक नंबरचा झोलाड माणूस आहे. इथे येईपर्यंत म्हणत होता याला सगळं माहितीये. इथे आल्यावर पलटतो काय तू? त्याला ना माझ्या पद्धतीने मी सरळ करतो. एक मिनिट, मारू नका. मारून काय होणार आहे? मारू नका. तुम्ही ना मला माझी कामं शिकवू नका हो श्रद्धा मॅडम. मी तुम्हाला कामं शिकवत नाहीये, पण ही पद्धत नाहीये ना. कसं असं मुळमुळीत बोलून? ते मुळू नाही, पण आपण समजावून सांगितलं तर घेईल समजून. होईल काहीतरी साध्य. त्यासाठीच आली आहे ना मी. हे बघ अंकित, मला खरंच काही माहित नाही. मी काही नाही केलं. हो आम्हाला हो माहितीये. तू शांत हो. तुम्ही जा सगळे इथून. मी खूप फ्रस्ट्रेट झालेलो आहे. आईला पण भेटलो नाहीये मी माझ्या मुलीला सावनीला इतके दिवस बघितलेलंही नाहीये. माझी काय अवस्था झाली असेल याचा विचार कर ना. मी सावनीची आई श्रद्धा मिरजकर. मला माफ कर. मी खरंच काही नाही केलं. हो शांत हो. तू बस बरं आधी. हा बस इकडे. तू नाही ना काही केलंस? नाही मी खरंच काही केलं नाही. खरंच काही केलं नाहीयेस ना, मग घाबरू नकोस. हे बघ आम्हाला माहितीये तू काहीही केलेलं नाहीयेस. म्हणूनच आम्ही आलोय ना सगळे इथे तुला घ्यायला. हे बघ त्या दिवशी पार्टीमध्ये सावनी होती, त्यानंतर अजूनही तिचा पत्ता नाही. ती कुठे आहे, कुठल्या अवस्थेत आहे, आम्हाला कोणाला काही माहित नाहीये. तू पण होतास की नाही त्या पार्टीमध्ये? पण तू आज आहेस, आईशी बोलतोयस. एकत्र राहू शकत नाही आहात तुम्ही, तरी बोलताय तुम्ही एकमेकांशी. तरी होतोय की नाही त्रास? म्हणून सांगते, तुला ना अजूनही संधी आहे या सगळ्यातनं बाहेर पडण्याची. तू आमच्या बरोबर आलास, तिकडे आल्यानंतर सगळं सांगितलंस की तू सुटशील, आईकडे जाऊ शकशील. पण हे सगळं नाही केलंस ना तर तुला फरार म्हणून घोषित केलं जाईल. क्रिमिनल रेकॉर्ड मध्ये नाव येईल तुझं. आणि मग तुझं आयुष्य, तुझं करिअर, या सगळ्यावर याचा परिणाम होईल. कळतंय का तुला? म्हणून सांगते, तू आमच्या बरोबर ये. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. तुझी सुरक्षा आमच्यासाठी महत्वाची आहे. आज सावनीला काय झालंय, ते कुठे, हे कळण्यासाठी आम्हाला मदत होणार आहे तुझी. आणि आमच्यासाठी नाही, तू तुझा विचार कर. स्वतःसाठी, तुझ्या करिअरसाठी, आईला भेटू शकशील, हा सगळा विचार कर. आणि ये आमच्या बरोबर. येशील ना?
तुझं काही सामान असेल तर घे बरोबर. हं, काळजी करू नकोस. जमदारे हां, सर. याला घेऊन पहिल्या गाडीत बस. पोलीस व्हॅन मधून आम्ही दोघे. मी काही प्रॉब्लेम आहे? नो प्रॉब्लेम सर. घेतलं का? चल. सर चला मॅडम. झाला ना तयार? हा हा गेलं उडालं पांढरं ना शांतीचं. मग त्याला कायमचं शांत करा. हा चल फोन ठेव. सर अंकितला आता आपल्या पोलिसांच्या गाडीत बसवायचंय ना. घेऊन येऊ. थांब जरा. आता कोणाची वाट बघतो? थांब जमदाडे थांब.
बसा बसा बसा. मॅडम काय किती वेळ थांबायचं अजून? नाही तुम्ही काहीतरी एक्सक्लुझिव्ह स्टोरी देणार आहात म्हणून आम्ही तुम्हाला एक्सक्लुझिव्ह स्टोरी पुरवण्यासाठी नाही बोलवलेलं इथे. तुम्हाला फॅक्ट सांगण्यासाठी बोलवतो आम्ही आणि आजही फॅक्ट्सच सांगणार आहोत. एका मर्डर केस मधल्या महत्वाच्या साक्षीदाराला आणण्यासाठी आमची टीम गेलेली आहे आणि कुठल्याही क्षणी आता इथे येऊ शकते. हॅलो व्हॉट? मग पाठवा त्यांना आत. हा काय प्रकार आहे म्हणजे? काय झालं? मॅडम हे काय आहे? तुम्ही म्हणाला होतात की तुमची टीम साक्षीदार घेऊन येते. कुठे आहे मग तो साक्षीदार? आणि आम्ही इतका वेळ थांबलोय. मॅडम शांत व्हा, एक मिनिट. विजय नताशा मर्डर केस मध्ये एका महत्वाच्या साक्षीदाराला आमची टीम घेऊन येणार होती आणि त्या साक्षीदाराचं नाव आहे. मी सांगू मॅडम? प्लीज. थँक्यू. मॅडम म्हणाल्या तसं आम्ही साक्षीदाराला आणण्यासाठी गेलो होतो. त्या साक्षीदाराचं नाव आहे अंकित मोहिते. अंकित मोहिते हा नताशा रावचा सावत्र भाऊ आहे. त्याला उचलण्यासाठी आम्ही बडोद्याला गेलो होतो. आम्ही बडोद्यावरून निघालो तेव्हा आमच्या गाडीवर खूप मोठा हल्ला झाला. गोळीबार करण्यात आला आमच्या गाडीवर, ज्यामध्ये आमचा ड्रायव्हर जखमी झाला आणि अंकित